नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू लॉग ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू एम. आणि हे सिद्ध करा म्हटलंय. हे जे शो दॅट त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात dy अपॉन dx पण आहे आणि डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ते पण आपल्याला लागणार आहे. ते पहिल्यांदा तयार करूया, त्याच्यानंतर मग काय काय करावं लागते ते आपण ठरवू. सगळ्यात पहिल्यांदा लॉग आहे आणि घातांकामध्ये यम आहे, त्या यमला पुढे घ्या. हे असं येईल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार डी वाय अपॉन डी एक्स. हे यम कॉन्स्टंट राहील. हे काय आहे पुढं लॉग आणि हे एफ ऑफ एक्स आहे. मग लॉग एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. त्याच एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. मग हा फर्स्ट पार्ट फक्त त्याला बरोबर घेऊन चला. तर याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, रूट ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट, आणि या रूट मध्ये जे काही आहे त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x, ए स्क्वेअर कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. त्याच्या पुढे दिस इज इक्वल टू यम अपॉन हे आहे असंच ठेवतो. इथून पुढे बघा आता काय काय होणार. हे दोन कॅन्सल होणार. मग इथं ब्रॅकेटच्या आतमध्ये लसावी येणार एवढा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रूट मध्ये. मग रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ने इकडे अंशात मल्टिप्लाय करा, प्लस इथं समोर काय शिल्लक आहे एक्स हे असेल. मग आता ही टर्म इथला अंश आणि इथला छेद हे चेक करा, सेम आहेत. त्यामुळे हे आणि हे कॅन्सल होईल. म्हणजे इथं शिल्लक काय राहणार आहे ते लिहितोय यम अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि इकडच्या बाजूला आहे डी वाय अपॉन डी एक्स. काम करूया. पहिलं जे बेसिक इक्वेशन होतं त्याला लिहितोय मी इक्वेशन नंबर 1. कुठलं वापरावं लागेल पुढे आपण बघू. त्यानंतर आता जे काय आपण तयार करून ठेवलेलं आहे त्याला लिहितोय इक्वेशन नंबर 2. आता हे रूट इकडे घेतोय, रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू एम. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची परत, कारण आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर तिकडे जायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे काय होणार. हे तर परत प्रोडक्ट रूल वापरा. दिस इज फर्स्ट फंक्शन, दिस इज सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डी वाय अपॉन डी एक्स ची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर येणार, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे रूट एफ ऑफ एक्स आहे 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2x, ते या पद्धतीने येईल. दिस इज इक्वल टू यम कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आता याचं परत सिम्प्लिफिकेशन बघा कशा पद्धतीने येते ते. याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन हे दोन, हे दोन, हे कॅन्सल होईल आणि पूर्ण इक्वेशनला मी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, सॉरी, रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर न मल्टिप्लाय करतो. हे बघा इथे छेदामध्ये आहे बघा ही टर्म, या टर्मनं पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाइंग बाय रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, मग काय होणार, रूट इंटू रूट, हे रूट निघून जाईल, हे असं येणार, प्लस इथं रूट आणल्यानंतर ते रूट आणि हे रूट कॅन्सल होणार. इथं फक्त पुढे एक एक्स शिल्लक आहे बघा, ते एक्स पुढे घेतोय, इंटू डी वाय अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू 0. तर त्यांनी शो दॅट काय विचारले ते एकदा बघून घेऊया, आणि तेच आलंय का फक्त एकदा चेक करू आपण, आणि मग थांबू. उदाहरण जर काही चेंजेस करायचे असतील तर ते पण करून घेऊया. चेक करून घ्या, तेच शो दॅट आहे का नाही हे चेक करू शकता. ते आलेलं आहे आपलं आन्सर इथं. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू साइन m कॉस इनव्हर्स एक्स, आणि हे सगळं विचारलं. मग डी वाय अपॉन डी एक्स, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, इथंपर्यंत जायचं आणि मग नंतर काय ऍडजस्टमेंट करावी लागते का हे आपण त्याच्यामध्ये चेक करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याची आता. एक काम करूया, डेरिव्हेटिव्ह घेण्यापेक्षा डेरिव्हेटिव्ह घेतले की आणि थोडस एक्स्ट्रा काहीतरी काम करावं लागेल तुम्हाला इथं. त्याच्यापेक्षा आणखीन एक काम करूया, एक सोपं सांगतो. डेरिव्हेटिव्ह घेत नाहीची, हे साईन पहिल्यांदा इकडे घेतोय, म्हणजे साईन इनव्हर्स वाय इज इक्वल टू यम कॉस इनव्हर्स एक्स, हे असं करून घेतोय. बघा लक्षात आलं. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, साइन इनव्हर्स वाय ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. आठवणीनं वाय ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डी वाय अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू यम आहे असं कॉन्स्टंट राहील, कॉस इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे असेल. आता काम काय करायचं बघा, हे रूट इकडं डावीकडे घ्यायचं, उजवीकडे जे छेदामध्ये जे स्क्वेअर रूट आहे हे इकडं वरती येणार, आणि 1 मायनस वाय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे इकडं उजव्या बाजूला येणार. म्हणजे मग टर्म्स कशा दिसतील बघा, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू, इकडं मायनस साइन आहे, हे यम पण आहे, इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर, हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग बघा कशा पद्धतीने येणार डेरिव्हेटिव्ह. इथं तुम्हाला प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन. मग प्रोडक्ट रूल मध्ये काय येणार, फर्स्ट फंक्शन ऍज इट इज
into derivative of second function, that is d square y upon a dx square, plus second function as it is into derivative of first function, ते काय येणार 1 upon 2 रूट, हे असं होणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे हे तुम्ही काय घेतलं, फक्त रूटची डेरिव्हेटिव्ह झाली. आता रूटच्या आतमध्ये जाऊन डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 होणार, मायनस राहणार, तसंच एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. दिस इज इक्वल टू, उजव्या बाजूला पण डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, हे मायनस एम आहे असंच राहील. त्याच्यानंतर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर, याची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन 2 रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस 1 मायनस वाय स्क्वेअर. त्या 1 ची डेरिव्हेटिव्ह परत एकदा 0 येणार, मायनस वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y, आणि आठवणीनं y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx, हे असं येणार. एवढ्या सगळ्या टर्म्स त्याच्यामध्ये आहेत आणि त्या टर्म्स येतात एवढ्या सगळ्या. आता ह्याला आपल्याला अरेंज करावं लागेल परत एकदा. काय कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करताय बघा. सिम्प्लिफिकेशन पहिल्यांदा करून घेऊया. बघा, हे दोन, हे दोन, हे कॅन्सल होईल. त्याच्यानंतर इथलं पण दोन, हे दोन कॅन्सल होईल. काय शिल्लक राहतंय ते पहिल्यांदा मांडूया आपण. रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. त्यानंतर हे मायनस चिन्ह पुढे घेतोय, एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स. आता इथं काय काय होणार आहे बघा, हे मायनस आहे पुढं, हे मायनस असं प्लस होणार. त्यानंतर वाय अपॉन, ते इकडे घेतोय डावीकडे, त्यामुळे ही टर्म सध्या प्लस आहे, ती डावीकडे आल्यानंतर मायनस होईल. काय काय शिल्लक राहणार बघा, एम वाय अपॉन रूट मध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स, दिस इज इक्वल टू 0, हे असेल. मग आता याला आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. याला काय करूया आता, रूट मध्ये जे कोण कोण टर्म्स आहेत, छेदामध्ये कोण कोण आहेत बघा, हे दोघ जण आहेत. मग ह्याला रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर यानं मल्टिप्लाय करून घेतोय, आणि मग नंतर आपण ते शो दॅट काय आहे ते बघू, आणि मग त्या पद्धतीने ऍडजस्ट करूया. मल्टिप्लाइंग बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. हीच टर्म तुम्ही अशी जरी लिहिली तरी पण चालते, काही अडचण नाही. या पद्धतीने हे आणि हे एकच. फक्त हे असं लिहिण्यापाठी मग कारण त्याच्यातलं जे कोण कॅन्सल होते ते मला कॅन्सल करता येते. आता बघा, या टर्मनं मी पहिल्या ठिकाणी मल्टिप्लाय करतो, म्हणजे काय होणार बघा बरं, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे होणार 1 मायनस एक्स स्क्वेअर होणार त्याचं. तर ह्याला जरा थोडस चेंज करूया, एकच मिनिट फक्त. कारण हिनं जर मल्टिप्लाय केलं तर टर्म भरपूर येतील आणि परत कदाचित ह्या रूट 1 मायनस वाय स्क्वेअर न डिव्हाइड करावं लागेल. एक काम करूया, ही जी टर्म आपण मल्टिप्लिकेशन साठी घेतलेली आहे त्याच्यातलं फक्त पहिल्यांदा एवढ्याच भागानं मल्टिप्लाय करून, काय झालं सोपं तर ठीक, नाहीतर आणखीन परत रूट 1 मायनस वाय स्क्वेअरनं परत एकदा सेपरेट आपण त्याला मल्टिप्लाय करून एवढ्यानंच मल्टिप्लाय करूया आणि बघूया मग काय होते. मग मल्टिप्लाइंग बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हे जर केलं इथं आपण, तर इथं काय येईल बघा बरं, पहिली टर्म येणार 1 मायनस एक्स स्क्वेअर
इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस हे रूट इथं आणलं तर रूटला रूट कॅन्सल होईल. इथे येणार एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स येणार. आता इथं आणखीन प्रॉब्लेम येऊ शकते. काय होते पहिल्यांदा बघूया आपण. हे बघा, हे यम आणि वाय हे बाजूला घेतोय अंशातलं आणि हे रूट इथं मल्टिप्लाय करतोय. ह्या रूटनं 1 2 3 तिघांना पण मल्टिप्लाय करायचं आहे. √1 - x² हे अंशातील आणि हे √1 - y² आहे असं शिल्लक राहील. मी फक्त √1 - x² न मल्टिप्लाय केले. आता एक काम करूया, त्यांनी जे शो दॅट विचारले ते काय आहे बघूया आणि त्या पद्धतीनं आपल्याला अजून काय ऍडजस्टमेंट करता येते का हे चेक करूया. एकच मिनिट. कारण ह्या प्रकारची उदाहरणं जी आहेत ती थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते. आता जर तुम्ही हे काळजीपूर्वक बघितलं तर बघा, फर्स्ट टर्म बरोबर आली, सेकंड टर्म पण बरोबर आली. प्रॉब्लेम राहिलाय थर्ड टर्मचा. त्याच्यामध्ये मला हे dy/dx नको आहे. शिवाय या रूटच्या दोन्ही पण टर्म नको आहे. -my हे दिसतंय इथं. m² दिसते म्हणजे my आहे आणि वजा चिन्हाचा काहीतरी किरकोळ गोंधळ होण्याची शक्यता आहे. आता एक काम करूया, वरती आपण dy/dx कुठं काय लिहून ठेवलंय का बघूया. हे बघा, इथं टर्म आहे बघा. आता ही टर्म मी काय करतोय, इथं खाली घेतोय आणि मग आपण त्याला कसं यूज करायचं ते बघूया. टर्म फक्त मी पहिल्यांदा सेपरेट काढून घेतोय तेवढीच. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, या प्रकारच्या उदाहरणांमध्ये ऍडजस्टमेंट ही करावी लागते, त्याशिवाय ही उदाहरणं सुटत नाहीत. हे कुठं काय सगळं मर्ज झालं वाटतं याच्यात. तर ह्याला कसं काढायचं इथनं. थांबा एक मिनिट. जरा गोंधळ होणार थोडासा, कारण उदाहरणच त्या पद्धतीचे आहे, त्याला काही करू शकत नाही आपण. एक मिनिट. आता बघा, ही टर्म मी इथं ऍडजस्ट केलेली आहे. आता मला dy/dx ते इथं आहे. √1 - x² अपॉन √1 - y² पाहिजे. म्हणजे ह्याला इकडे पाठवूया. मग ही टर्म तयार होते का नाही बघा बरं बरोबर. मग हे वरती जिथं लिहिलेलं आहे त्याला इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 जे काय तुमचं इक्वेशन नंबर असेल ते टाकायचं इथं. आणि ही व्हॅल्यू, हिथून व्हॅल्यू आपण तयार करूया. मग काय तयार होते बघा. इथं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल कडे पण लक्ष असू दे. आपल्याला ती टर्म तयार करायची आहे हे महत्वाचं बघा. देअरफोर हे रूट इकडे घेतोय म्हणजेच हे काय होणार, √1 - x² अपॉन √1 - y² इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू -m. आणि ही जी व्हॅल्यू येते ही पूर्ण टर्मची, ही व्हॅल्यू इथं वापरायची. मग कोण आहे बघा बरं टर्म ही इथं. त्याला मी इथं ब्रॅकेट टाकतो. या एवढ्या सगळ्या टर्मसाठी काय लिहायचंय, फक्त -m लिहायचंय. म्हणजे मग बघा आता ते इक्वेशन कसं येणार. देअरफोर 1 - x² इंटू d²y अपॉन dx² मायनस x इंटू dy अपॉन dx -my आणि पूर्ण या टर्मसाठी -m लिहायचं आहे. दिस इज इक्वल टू 0. -m मायनस हे पुढचं असं मिळून ते प्लस होईल आणि मग तुम्हाला तुमचं फायनल आन्सर त्या ठिकाणी दिसेल. देअरफोर 1 - x² इंटू d²y अपॉन dx² मायनस
एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस एम स्क्वेअर वाय दिस इज इक्वल टू 0. हे आलं का बघा आता फायनल आन्सर त्याचं. त्यामुळे जरा ही उदाहरणं काळजीपूर्वक सोडवावी लागतात. ज्या पद्धतीनं पुढे काय सुचेल त्या पद्धतीनं आपल्याला ते काम करावं लागतं. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू log of log 2x आणि हे एवढं सगळं विचारलंय. त्याला पहिल्यांदा व्यवस्थित त्यांनी काय दिलंय ते मांडून घेतोय. x/2 प्लस y1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस xy1 इज इक्वल टू 0. म्हणजेच हे त्यांनी काय विचारले जरा व्यवस्थित लक्षात घ्या. x इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू 0. हे असं त्यांनी विचारलंय. आता बघा हे सुद्धा थोडस कॉम्प्लिकेटेड असं उदाहरण आहे. हे जे दिलेलं इक्वेशन आहे त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय आणि आता आपल्याला याच्यामध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत जायचं आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. त्या पद्धतीने बघूया कसं कसं काय काय तयारी होते पुढची ती. इक्वेशन 1 ला डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह त्याची काय होणार बघा. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा लॉग आहे. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स. परत पुढं अजून एक लॉग आहे मग त्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 2x आणि ते 2x आहे त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 2. बघा समजतंय का. मग याच्यातलं 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू लॉग 2x या पद्धतीने टर्म येणार. आता हे पुढे सोडवायचं आहे आपल्याला, सिम्प्लिफाय करायचं आहे. मग याच्यामध्ये इथं छेदामध्ये दोन्ही टर्म ठेवत नाही मी. लॉग 2x ला इकडे घेतोय. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायला पण जरासं सोपं जाईल आपल्याला. दिस इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. याला पण एक इक्वेशन नंबर टाकून ठेवतो इथं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ह्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग इथं परत एकदा प्रोडक्ट रूल वापरा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. डेरिव्हेटिव्हची डेरिव्हेटिव्ह हे असं आहे ना प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डी वाय अपॉन डी एक्स आहे असं ठेवलं. लॉग 2x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2x आणि 2x ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 2. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला 1 अपॉन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर हे असं येईल. आता याच्यामध्ये परत थोडस सिम्प्लिफिकेशन होते ते करून घेऊया पहिल्यांदा. बघा इथं 2 आणि हे 2 हे कॅन्सल करतोय. लॉग 2x इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ही फर्स्ट टर्म ॲज इट इज प्लस इथलं काय शिल्लक आहे 1 अपॉन एक्स त्याला पुढे घेतोय इंटू डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू इथं थोडासा चेंज करतो मायनस 1 अपॉन एक्स आणि 1 अपॉन एक्स हे असं ऍडजस्ट करून घेतो. आता यापैकी जे
1/x आहे, त्याच्यासाठी माझ्याकडं टर्म तयार आहे. ह्याच्यातलं एक 1/x तसंच ठेवणार आणि दुसऱ्या 1/x साठी ही व्हॅल्यू इथं वापरून घेणार आहे. एक काम करूया आपण त्याच्या आधी, जे शो दॅट त्यांनी जे सांगितलेलं आहे ते घेऊया आपल्या बरोबर. काय आहे, कारण ते त्यांचं लक्षात येत नाही आपल्याला. आपण जे आपण तयार करून ठेवलेलं आहे ते घेऊया. त्याला आपल्या बरोबर ठेवूया. त्याला अजून थोडस खाली येतोय. एक मिनिट फक्त, कारण हे असंच कॉपी पेस्ट होत नाही, याच्यामध्ये थोडस प्रॉब्लेम आहे तो. आता काय पर्याय नाही आपल्याकडे दुसरा. आहे हे सुद्धा खूप छान आहे, जे आहे तेच वापरावं लागेल आपल्याला. बघा, टर्म जी आहे किंवा एक्झाम्पल घेऊया खाली आता सर. एक मिनिट. थोडासा वेळ जातो याच्यात, पर्याय नाही खरं त्याला काय आपल्याला. नाहीतर मग काय मला व्हिडिओ स्टॉप करून मग परत सगळं एडिट करावं लागेल. त्याच्यापेक्षा माझे काय काय उद्योग चाललेले असतात इथं ते पण तुम्हाला पण लक्षात येईल. आता बघा, ह्या टर्म्स मला अशा पद्धतीनं पाहिजे आहेत. मग इथं मी आता सबस्टिट्यूशन काय करणार आहे, एक 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 टर्म आपण ऍडजस्ट करत जाऊया त्याच्यामध्ये आणि मग बघूया कुठे येते काय येते आन्सर, त्याचा आपण चेक करू. तर लॉग 2x इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, हे तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर तरी नक्की दिसते तिथं आपल्याला. 1/x आहे बघा इथं. मग इथल्या पण 1/x ला मी काय करणार, हे लॉग 2x इंटू डी वाय अपॉन डी एक्स इथे एक वापरणार आणि उजव्या बाजूला जे दोन 1/x आहे त्यापैकी एका ठिकाणी हे वापरून घ्या. म्हणजे मग हे इक्वेशन कसं दिसेल बघा आता, लॉग 2x इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 1/x ला लॉग 2x इंटू डी वाय अपॉन डी एक्स असं लिहितोय. हे बघा 1/x साठी आहे बरं का फक्त हे. मग हे 1/x साठीच एक डी वाय अपॉन डी एक्स आहे. मी त्याला एक काम करतो, हे बघा एवढी 1/x ची व्हॅल्यू आहे. मग त्याच्या पुढं आणि परत कोण आहे, त्याच्या पुढं अजून एक डी वाय अपॉन डी एक्स, ते इथं लिहिलंय. लक्षात घ्या कुठलं कुठं आहे ते. मायनस ह्याच्यातलं एक 1/x मी तसंच ठेवणार, दुसऱ्या 1/x साठी परत एकदा हीच व्हॅल्यू वापरणार आहे, लॉग 2x इंटू डी वाय अपॉन डी एक्स. बघा ही व्हॅल्यू वापरली पहिल्या 1/x ला, आणि हे जे दुसरं 1/x आहे ते तसंच ठेवायचं. मग ह्याच्या पुढं कारण लिहून ठेवा, फ्रॉम टू, हे तुम्ही नेमकं कुठनं घेतलं हे माहिती असू दे. आता जरा तुम्ही काळजीपूर्वक हे बघा, काय टर्म आपण तयार केलेले आहे आणि शो दॅट काय आहे ते इथं आहे. हे शो दॅट आहे. मग इथं लॉग 2x दिसतंय, इथं पण लॉग 2x दिसतंय. या पद्धतीनं आणखीन हे, हे बघा 1 2 3 सगळीकडे लॉग 2x आहे. एक काम करूया, हे लॉग 2x न डिव्हाइड करून घेऊया. मग जर असं प्रूव्ह दॅट जरा बरं वाटेल तुम्हाला. डिव्हाइडिंग अबव इक्वेशन बाय लॉग 2x. मग इथलं लॉग 2x कॅन्सल होणार, इथलं कॅन्सल होणार, इथलं पण कॅन्सल होणार. काय शिल्लक राहते ते मांडूया पहिल्यांदा.
डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस हितली टर्म जरा बघा डी वाय अपॉन डी एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार इथं. बघा लक्षात येते का? कारण डेरिव्हेटिव्हची डेरिव्हेटिव्ह नाही आहे, हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इंटू फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे त्याचा स्क्वेअर येणार. त्याच्यानंतर हिथं बघा काय होणार, हे कॅन्सल होणार, मायनस आहे तसंच राहणार. त्यानंतर हे 1/x एक आहे त्याला पुढे घेतोय इंटू डी वाय अपॉन डी एक्स एवढं सगळं आहे इथं. आता काय करायचं, हे छेदातलं जे एक्स आहे ते मला कॅन्सल करायचंय, मग एक्स न पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करूया, म्हणजे हे असं होणार एक्स इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस इथं पण एक एक्स लिहावं लागेल एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहावं लागेल. इथलं एक्स कॅन्सल होईल, म्हणजे इथं शिल्लक राहणार मायनस डी वाय अपॉन डी एक्स. आता ही जी उजव्या बाजूला मायनस टर्म आहे ती फक्त डाव्या बाजूला घेऊया, शो दॅट तेवढं समोर ठेवूया, आणि बरंच फिरवून फिरवून आलोय आपण इथं. एक्स इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, ती टर्म इकडे आल्यानंतर प्लस होईल, असं होईल. दिस इज इक्वल टू 0. आता बघा फर्स्ट टर्म तयार आहे, मात्र ह्या दुसऱ्या टर्मसाठी त्यांनी एकच टर्म केली आहे, सेकंड टर्म, त्याच्यात त्यांनी डी वाय अपॉन डी एक्स कॉमन घेतले. मग एक काम करूया की ह्या दोघांच्यातून डी वाय अपॉन डी एक्स कॉमन घेऊया, म्हणजे बघा काय ह्याच्या पुढेच लिहितो एक्स इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स हे कॉमन घ्या त्याच्यातून. ते कॉमन घेतलं की काय शिल्लक राहील बघा, इथं एक्स आणि एक डी वाय अपॉन डी एक्स शिल्लक राहील, कारण इथं स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर मधली एक टर्म बाहेर घेतली आहे, एक टर्म तशीच शिल्लक राहील. प्लस हे डी वाय अपॉन डी एक्स आपण ऑलरेडी बाहेर घेतलेलंच आहे, प्लस 1. दिस इज इक्वल टू 0. आता हे आलं का बघा. मग हेच त्यांनी कसं मांडलंय ते पण लिहून देतो. एक्स ह्याला म्हटलंय y2 म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस हे आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे y1 इंटू ब्रॅकेट एक्स y1 प्लस 1 दिस इज इक्वल टू 0. हे त्यांनी शो दॅट म्हणून विचारलंय. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10. त्यांनी शो दॅट हे विचारलेलं आहे, ज्याच्यामध्ये डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दिसतंय तुम्हाला. याचा अर्थ आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पर्यंत तरी जावं लागेल. हे जे दिलेलं इक्वेशन आहे त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहून ठेवतो, पुढे उपयोग पडलं तर. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 6 ॲज इट इज आहे असं ठेवतो. एक्स इंटू वाय प्रोडक्ट रूल वापरा, एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय प्लस वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y इंटू डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू 0. आता हे 6, एक काम करूया, इथं 2 आहे, इथं 6 आहे, इथं 2 आहे, पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करून घ्या. 2 ने डिवाइड केलं की इथं 3 येणार, 3 ना आत मल्टिप्लाय करून घ्या. इथलं पण 2 कॅन्सल होणार,
हे असे. आता विदाउट डीवाय बाय डीएक्स हे दोघ जण आहेत, त्यांना एकत्र घेतोय. विथ डीवाय अपॉन डीएक्स हे दोघ जण आहेत, त्यांच्यातून डीवाय अपॉन डीएक्स कॉमन घेतोय. हे असेल. ही टर्म पलीकडे पाठवा. ही टर्म इकडे आल्यानंतर मायनस होईल या पद्धतीनं. आता मला डीवाय अपॉन डीएक्स पाहिजे आहे. या टर्मने इकडे डिवाइड करून घ्या. हे असेल. याला मी इक्वेशन नंबर 2 लिहून ठेवतोय. बघू पुढे गरज पडली तर वापरू त्याला आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत जायचं आहे आपल्याला. मग आता इथं कशा पद्धतीनं होणार आहे बघा. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर येणार इकडे. येणार. दिस इज इक्वल टू, हे मायनस पुढे ठेवतोय बरं का, इथं मायनस आहे ते. आणि आता इथं कोशंट रूल मला वापरावा लागेल. मग कोशंट रूल आहे, याचा अर्थ तुम्हाला छेदाचा वर्ग करावा लागेल. 3x प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे 3x प्लस वाय वरती घ्या. त्यानंतर एक्स प्लस 3y ची पुढे डेरिव्हेटिव्ह लिहावे लागेल. एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, 3 आहे असेच. वाय ची डेरिव्हेटिव्ह येणार dy अपॉन dx, मध्ये मायनस येणार. आता एक्स प्लस 3y त्याला तसंच ठेवा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस वाय. त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, 3 येणार. एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे फक्त 3 शिल्लक राहील. त्यानंतर हे येणार dy अपॉन dx या पद्धतीने येईल. आता dy अपॉन dx आमच्याकडे तयार आहे. ते dy अपॉन dx आपण इथं वापरू शकतो. कसं जास्त सोपं जाईल ते पहिल्यांदा बघूया आपण, कारण काय सोडवायचं तर आहेच आपल्याला, त्याच्यात काही शंकाच नाहीये. इथं 2 टर्म तयार होणार dy अपॉन dx च्या. ऑप्शन बघा काय काय आहेत आपल्याकडे. पहिला ऑप्शन असा आहे की तुम्ही ही डायरेक्ट व्हॅल्यू dy अपॉन dx ची तुम्ही इथं वापरू शकता आणि तुम्हाला ते सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल, किंवा ह्यानं आत मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल आणि नंतर dy अपॉन dx ते सोडवावं लागेल. त्याच्यापेक्षा एक काम करूया, ही व्हॅल्यू डायरेक्ट इथं वापरून घेऊया आणि मग बघू पुढं काय होतं. पुढचं मायनस साईन तेवढं आठवणीनं लिहामध्ये झालं, कारण आता टर्म वाढणार आहेत भरपूर आता इथं. बघा तरी आता कसं होते उदाहरण ते. हे 3x प्लस वाय इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3, इथं 3 आहे, आणि dy अपॉन dx एवढा आहे. म्हणजे आता एक काम करतो, इथं मायनस आहे, ह्याला मी परत ब्रॅकेट टाकावं लागेल. मायनस एक्स प्लस 3y डिव्हायडेड बाय 3x प्लस वाय, हे एवढं सगळं येणार. तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आहे बरं का हे, त्याला काही पर्याय नाहीये. आता आपण डेरिव्हेटिव्हच्या साधारणपणे लास्ट सेक्शन मध्ये आहे, त्यामुळे हे एवढे कॉम्प्लिकेटेड उदाहरण आता येणार. इंटू ब्रॅकेट 3 प्लस, इथं पण तीच व्हॅल्यू वापरायची आहे, मायनस चिन्ह त्याची तेवढी काळजी घ्या. एक्स प्लस 3y डिव्हायडेड बाय 3x प्लस वाय हे असं येईल. छेदामध्ये जी टर्म आहे ती तशीच ठेवतो.
म्हणजे याच्यामध्ये आपण काय वापरलं, इक्वेशन नंबर 2 वापरलेलं आहे, हे इथं वापरलं. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, अजून बरंच काम आहे, एवढ्या सहजासहजी काही ते सुटत नाही. तर बघा बरं, आता ह्याला कसं सिम्प्लिफाय करावं लागेल. आता हे जे मायनस साईन दिसतं इथं, ते मायनस मी इथं पुढे देतोय, इथं पण मायनस साईन पुढे देतोय, त्यामुळे हे जे मध्ये प्लस आहे त्या ठिकाणी तुम्हाला मायनस दिसेल बघा. आणि ह्या 3x+y न इकडं मल्टिप्लाय करून घेतोय बघा. लक्षात येते का काय काय सांगतोय ते? हे डिव्हायडेड बाय मधलं 3x+y ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचं काही नाही, त्याचं ते शांत आहे अगदी, त्याला तिथंच बाजूलाच ठेवून टाकलेलं आहे. हे 3x+y इंटू ब्रॅकेट, आता मी याचा लसावी घेणार आहे, 3x+y. या 3x+y न इकडं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच किती येणार ते 3x+y. आता हे मध्ये मायनस साईन द्यायचं आहे, मायनस इथलं 3 इंटू ब्रॅकेट x+3y, हे असं येणार. बघा कळालं का काय केलंय ते? मी मगाशी सांगितलं हे मायनस मी इथं देणार आहे, त्यामुळे इथं -3 दिसतंय तुम्हाला, हे आहे असं ठेवलेलं आहे मायनस. इथं पण तसंच काम करायचंय, जरा काळजीपूर्वक करा फक्त. इंटू ब्रॅकेट, याचा पण लसावी येणार 3x+y, त्यानं इकडं मल्टिप्लाय करा, इथे येणार 3 इंटू ब्रॅकेट 3x+y, आणि हे मायनस पुढे देऊन टाकतोय, त्यामुळे ह्या टर्म ब्रॅकेटमध्ये टाका, असेल. बघा कसं दिसतंय ते. आता बऱ्याच टर्म्स वाढलेल्या आहेत. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचंय, अजून सोडवायचंय त्याला आपण. सिम्प्लिफिकेशन मध्ये बघा, हे 3x+y आणि हे 3x+y कॅन्सल होते, इथं मात्र कॅन्सल होत नाही. अजून थोडस त्याला सिम्प्लिफाय करूया. आता कुठे एक टर्म फक्त कॅन्सल झालेली आहे, हा छेद आहे असंच ठेवतोय. इथं मल्टिप्लिकेशन करून ह्याचा छेद गेलेलाच आहे, त्यामुळे इथं काय करणार बघा, 3x+y -3x -3 इंटू 3, ते होणार 9y मायनस ही पुढची टर्म 1-2 मिनिटं राहू द्या असंच. इथं काय काय होते बघा, आता इथं मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. 3 इंटू 3 येणार 9x +3y -x -3y डिव्हायडेड बाय 3x+y. आता सिम्प्लिफिकेशन बघा, हे 3x हे 3x कॅन्सल होईल, पुढं आणखीन इथं बघा बरं 3y आणि हे -3y हे कॅन्सल होईल. अजून सिम्प्लिफिकेशन, आता थोड्या टर्म जरा कमी झाल्यासारखे दिसतील तुम्हाला तिथं. हे पुढचं मायनस, हे डिव्हायडेड बाय 3x+y ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याच्यात शिल्लक काय काय राहणार बघा, y -9y म्हणजे येणार -8y मायनस इथं काय शिल्लक आहे, x+3y. त्यानंतर इथं काय येणार बघा, 9x -x ते येणार 8x डिव्हायडेड बाय 3x+y हे असेल. आता या 3x+y न
परत इकडं मल्टिप्लाय करायचं, अजून याचे लसावी वगैरे पुढे घ्यावं लागेल. बघा, तोपर्यंत अजून एक महत्वाचं एक काम करून घेऊया, ज्याला आपण सांभाळलंय मगापासून, ते वजा चिन्ह. बघा, हिथं मायनस आहे, हिथं मायनस आहे. या दोघांच्यातून सुद्धा मायनस साईन बाहेर कॉमन. मग काय होईल, हे मायनस बाहेर आलं की ऑलरेडी एक मायनस आहे, त्यामुळे मायनस मायनस प्लस, मायनस साईन इथं काढून टाकलेलं आहे. आता बघा काय शिल्लक राहते ते, हे 8y प्लस, हे फक्त अंशात लिहितोय इथं, 8x इंटू ब्रॅकेट x प्लस 3y डिव्हायडेड बाय 3x प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे असेल. बघा लक्षात येते का, सॉरी 3x प्लस वाय आहे फक्त अंशात, अजून त्याचा स्क्वेअर इथं नाहीये, एवढंच आहे. आता या टर्मनं इथं मल्टिप्लाय करायचं, आलंय आवरत आलेलं आहे बऱ्यापैकी, तुम्हाला पण दिसतंय इथं ते 3x प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, यानं इकडं मल्टिप्लाय करायचं, हे काय होणार 8y, एक मिनिट त्याला जरा वरती घेतोय फक्त थोडस, कारण परत त्याचा आणि छेद येणार आहे बघा इथं, मांडूनच घेतोय आधी त्याला पहिल्यांदा, हे 3x प्लस वाय, हा इथं लसावी येणार, यानं इकडं मल्टिप्लाय केलं 8y इंटू ब्रॅकेट 3x प्लस वाय प्लस 8x इंटू ब्रॅकेट x प्लस 3y, हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन परत करायचं आहे, आलंय आवरत आलेलं आहे, थोडं राहिलेलं आहे फक्त आता. आता बघा काय होणार, हे 3x प्लस वाय इथं खाली घेणार, ऑलरेडी 3x प्लस वायचा स्क्वेअर तिथं आहे, त्यामुळे हे काय होणार 3x प्लस वाय त्याचा क्यूब होणार. आता हिथं 8 आहे, हिथं पण 8 आहे, 8 कॉमन घेतोय मी सरळ बाहेर, आणि बाकीचं पूर्ण सोडवून घ्यायचं, वाय न आत मल्टिप्लाय करायचंय, काय येणार इथं, इथं येणार 3xy येणार प्लस, पुढे येणार वाय स्क्वेअर प्लस, इथलं 8 बाहेर घेतले, एक्स शिल्लक आहे, एक्स ना आत मल्टिप्लाय करा, एक्स स्क्वेअर प्लस 3xy येणार पुढची टर्म इथं, हे असे. अजून थोडं सिम्प्लिफिकेशन, दिस इज इक्वल टू, हा छेद आहे असाच ठेवतो, 8 इंटू ब्रॅकेट काय काय राहते शिल्लक बघा आता, एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस 3xy येणार 6xy प्लस वाय स्क्वेअर. आता हिथं आपल्याला ते दिलेलं एक्झाम्पल आपल्याला लागेल, एक मिनिट फक्त कुठे शोध्या ते एक्झाम्पल, बरंच वरती आता प्रवास करावा लागेल आपल्याला, त्याला आता हिथं आणावं लागेल. बघा हे आहे ते उदाहरण, घेतो त्याला आता इथं खाली आपल्याकडं, हे बरंच मोठं उदाहरण होते. मग काय पर्याय नाही, आपण आता आलोय शेवटच्या सेक्शन मध्ये, त्यामुळे थोडेसे कॉम्प्लिकेटेड अशी पण उदाहरणं तुम्हाला कन्सिडर करावीच लागते, पर्याय नाही त्याच्यात काय दुसरं, हे असं दिसेल. आता बघा बरं, आता शेवटची स्टेप फक्त राहिलेली आहे, हे जे इक्वेशन दिलेलं होतं, हे याला आपण मगाशीच इक्वेशन नंबर 1 अगदी सुरुवातीला लिहून ठेवलेलं आहे. मग ही टर्म दिसते का बघा इथं ब्रॅकेटमध्ये, ते काढायचं आणि त्याच्यासाठी फक्त 10 लिहायचं, म्हणजेच 8 इंटू 10 डिव्हायडेड बाय 3x प्लस वाय ब्रॅकेटचा क्यूब येईल, म्हणजेच ह्याचं फायनल आन्सर येणार
80/3x प्लस वाय ब्रॅकेटचा क्यूब. हेच विचारले बघा शो दॅट मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x इक्वल टू a sin t मायनस b cos t, y इक्वल टू a cos t प्लस b sin t. आणि त्यांनी विचारलेलं आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ही टर्म पाहिजे मला. म्हणजे आता याच्यात पॅरामेट्रिक फंक्शन्स दिलेले आहेत, पॅरामेट्रिक इक्वेशन दिलेलं आहे. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करून पहिल्यांदा डी वाय अपॉन डी एक्स ते काय ते बघून त्या पद्धतीने पुढे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. डिफरन्शिएटिंग एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याची. मग dx अपॉन dt इज इक्वल टू, बघा याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आता. ए आहे असंच, साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस टी मायनस बी ॲज इट इज कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. याचं सिम्प्लिफिकेशन ए कॉस टी प्लस हे मायनस मायनस प्लस केलं बी साइन टी हे असेल. त्यानंतर डी वाय अपॉन डी टी घेऊया. y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते काय येणार, ए आहे असंच कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी प्लस बी आहे असंच साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस टी. हे या पद्धतीने येईल. आता इथं मायनस ए साइन टी येणार प्लस बी कॉस टी हे असेल. आता मला पाहिजे आहे डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू, मग डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी टी डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी टी. मग डी वाय अपॉन डी टी ची टर्म इथं तयार आहे. डिवायडेड बाय हे असेल. आता हे जर असं तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तर हे बघा ए कॉस टी प्लस बी साइन टी हे म्हणजे वाय आहे. म्हणजे इथं छेदामध्ये मी वाय लिहिणार. त्यानंतर ही टर्म जरा काळजीपूर्वक बघा, तशीच टर्म इथं अंशात आहे. फक्त ही टर्म मला मायनस दिसते, ही टर्म मला प्लस दिसते. त्यामुळे अंशातनं काय करूया आपण, मायनस साइन कॉमन घेऊया. त्यामुळे इथं चिन्ह बदलतील. हे असेल डिव्हायडेड बाय हे आहे असंच ठेवतोय, नो चेंज. हे असेल. आता बघा बरं काय काय तयार झालेलं आहे इथं. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू, हे मायनस पुढं ठेवतोय आता. ही टर्म म्हणजेच एक्स आहे आणि छेदातली टर्म म्हणजे वाय आहे. मग हे आपण कशावरून केलेलं आहे, हे दिलेल्या इक्वेशन्स वरून केलेलं आहे. पाहिजे असल्या या दोघांना मिळून इक्वेशन 1 टाका, इथं पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम इक्वेशन 1. न चेंज केला ते तुमचं तुम्हाला परत कळू दे. आता मला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कडे जायचं आहे. आणखीन एक काम करून घेतोय, ह्याला पण एक इक्वेशन नंबर टाकतो इथं, इक्वेशन नंबर 2. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घेतोय. डिफरन्शिएटिंग
विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx ची डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, हे समोर जे मायनस आहे ते तसंच ठेवतोय. कोशंट रूल आहे, छेदाचा वर्ग येणार, y वरती घ्या, x ची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x ला तसंच ठेवा इंटू डी वाय अपॉन डी एक्स हे असेल. आता एक काम करतोय, ह्या डी वाय अपॉन डी एक्स साठी ही जी व्हॅल्यू तयार आहे ती इथं वापरतोय. म्हणजे इक्वेशन 2 आपल्याला त्याच्यामध्ये आता यूज करावं लागेल. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दिस इज इक्वल टू, हे मायनस तसंच ठेवतोय, वाय स्क्वेअर छेदातलं पण ऍज इट इज, वाय मायनस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्सच्या ठिकाणी हे वापरायचं आहे. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा कसं होणार. हे मायनस पुढे तसंच ठेवतं, हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजेच वाय प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय येणार डिव्हायडेड बाय वाय स्क्वेअर. बघा लक्षात येते का? अजून थोडस सिम्प्लिफिकेशन, मग त्याचं फायनल आन्सर आपल्याला मिळेल. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, हे मायनस तसंच ठेवतोय, वाय ने इकडे मल्टिप्लाय करतोय, म्हणजे अंशामध्ये येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा हे वाय ने इकडे मल्टिप्लाय केलं, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हे अंशात येणार, ते मी असं मांडलेलं आहे. आणि हे वाय शिवाय डिव्हायडेड बाय वाय स्क्वेअर. आता हे वाय खाली घ्यायचं, म्हणजे वाय इंटू वाय स्क्वेअर होणार वाय क्यूब, म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिव्हायडेड बाय वाय क्यूब. आता आपण एवढं सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता त्याने शो दॅट काय दिलेलं होतं ते पण आपण जरा बरोबर घेऊया आता, आणि आले किंवा नाही हे चेक करून बघू एकदा. आला असेल तर ठीक, आणि काही मॉडिफिकेशन करावं लागत असेल तर ते पण करून घेऊ. बघा बरं फायनल आन्सर आले का तसंच.